कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण काय म्हण हे आईस्क्रीम जरा आज जास्तच गोड लागतंय ना। लागणारच ना सुहास, एवढी गोड बातमी सगळ्यांना कळलीये। किटू डार्लिंग, पण तू खूप हुशार आहेस हा। तुला खरंच असं वाटतंय का, म्हणजे तुझ्या हुशारीच्या सर्टिफिकेटची मला काही गरज आहे? हा, पण आज तू एक खूप चांगलं काम केलंय सुहास। मला डान्सला बोलवून स्वतःची हुशारी दाखवलीयस तू। आता काय सांगू, म्हणजे लर्निंग फ्रॉम द बेस्ट तुझ्याकडून थोडं थोडं शिकतोय। हो, पण इतक्यात खुश होऊ नकोस। स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि आता हे करावंच लागणार आहे, पण पुढे करायचं काय? आईने जे डिवोर्स पेपर्स रेडी ठेवलेत त्यावर शिवाच्या सह्या आहेत, पण आशूच्या सह्या नाहीये। आणि त्या सह्या आपल्याला मिळवाव्या लागणार आहेत। एकदा की त्या सह्या मिळाल्या की कायद्याने शिवा आपल्या आयुष्यातून कायमची दूर। सो आता हे करावंच लागणार आहे। करावं तर लागणारच आहे सुहास। आजवर तिने मला खूप खाली खेचायचा प्रयत्न केलाय ना। तिच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझा अपमान केलाय, मान्य आहे ना। तिच्यामुळे आपल्याला या घरात राहायला मिळतंय, मान्य आहे। पण कामगारांच्या बोनसचं प्रकरण तिच्यामुळेच उघडकीस आलं ना। तिच्यामुळे या घरातून आपण हकलले जात होतो। हा अपमान विसरणार नाहीये मी। सगळ्याचा बदला घेणारे एक कीर्ती। खूप प्रयत्न करशील तू या घरात राहण्यासाठी, आशूचं प्रेम मिळवण्यासाठी, पण शिवा, तुझे सगळे प्रयत्न मी हाणून पाडणार आहे। आणि हाच आपला बदला असेल। ते सगळं ठीक आहे, पण आजची रात्र आपण खूप छान सेलिब्रेट करू शकतो। हे सेलिब्रेशन आणि हा डान्स मला कायम लक्षात राहणार आहे सुहास। येस। सीता, अगं का एवढा राग साचलाय तुझ्या मनात शिवाबद्दल? का एवढा राग करतेस तिचा? अजूनही कारण सांगायला हवी आहेत तुम्हाला? हे बघ, जे घडलं त्यात तिची पूर्ण चूक नाहीये। आपला आशू त्या दिवशी गेलाच नाही तिकडे, आणि त्यानंतर तिने जे नाटक केलं ना, त्या आपल्या आनंदासाठी केलं। तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिचं वकीलपत्र घ्या, आणि तिने कितीही मोठ्या चुका केल्या तरी त्याच्यावर पांघरून घालत बसा। नाही सीता, तू ना आशूच्या प्रेमापोटी आंधळी झालीयस। सीता, अगं आपला मुलगा चुकलाय। तिच्याशी प्रेमाने वागणारा नवरा एक दिवशी अचानक काहीतरी वेगळाच वागायला लागतो। यात तिची काय चूक आहे हा? आणि त्याच्या असं वागण्यानं तिची काय अवस्था झाली असेल याचा विचार तरी कर। अगं, तिच्या आपल्या नवऱ्याकडून, म्हणजे शिवाच्या तिच्या नवऱ्याकडून, आशूकडून काही अपेक्षा असतील की नाही? तिच्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आला। तिने त्याला खोटं बोलायला सांगितलं। अजून काय हवंय तुम्हाला? पण तिने हे मुद्दाम केलं नाही ना, आणि तिनं केलेल्या प्रत्येक गोष्टी मागे एक कारण आहे, आणि ते बरोबर आहे सीता। तुम्ही काहीही म्हणा, यावेळी प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे। मी तिच्या कुठल्याही चुका पोटात घालणार नाहीये। इतके दिवस तुमच्या प्रेमासाठी, आदरासाठी जे होतंय ते होऊ दिलं मी, पण आता नाही। आशूचं अख्खं आयुष्य पडलंय त्याच्या समोर। सीता, तू टोकाचं बोलतेस। यानी फक्त वाद होतात, काही होत नाही। आणि त्यांना हे असं वेगळं करायची काय गरज होती? गरज होती? तुम्ही ऐकलं नाही आशू काय म्हणाला ते? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांचं लग्न लावून दिलं। हळूहळू सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं तुम्हाला। आज या गोष्टीला 6 महिने झाले। झालं सगळं व्यवस्थित? दोघं सुखी आहेत का सांगा मला।
हे बघ, आपण थोडा वेळ त्यांना देऊया. थोडा वेळ 6 महिने म्हंटल मी. आशूसाठी काय योग्य आहे ना ते फक्त मला माहितीये. त्यामुळे यावेळी मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. बस, विषय संपला. आशू, ऐक ना, तू का केलंस हे सगळं? का केलं म्हणजे? आपलं ठरलं होतं ना. अगं आपलं ठरलं होतं, पण मला नाही जमत हे असं वागायला. म्हणजे चेहऱ्यावर काहीतरी वेगळं दाखवायचं, मनात काहीतरी वेगळं, मला नाही जमत. अरे पण आपण हे घरच्यांसाठीच करत होतो ना. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल म्हणून केलं. आता खरं सांगितल्यावर बघितलं ना काय झालं. मग काय करणार होतो? रोज भांडणं होत आहेत आपली. मग ती मिटवण्याचा प्रयत्न करूया ना. ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? काय झालंय असं? आशू, मी काय पहिल्यांदा नव्हते ना जवळ आले तुझ्या मगाशी. झालंय असं आधी. मग तू असं विचित्र का वागतोय? आहे मी विचित्र, कारण मी विचित्र झालोय. आधी नव्हतो मी असा. मग आता काय झालंय? प्लीज सांग ना. तू आधी म्हणाला विश्वास नाहीये, मग आता सगळं घरच्यांसमोर सांगून टाकलं. मी ज्या आशूला ओळखते तो आशू कधी मला असं तोंडावर पाडणारा नव्हता. तू बदललायस. अरे बदललोय, मी बदललोय, पण फक्त मीच बदललोय का? म्हणजे तूही बदललीयस. तूही आधीसारखी नाहीयेस. मला जी शिवा माहिती होती ना ती अशी नाही वागणार. जे तू केलंयस ना ते तसं नाही करणार ती. पण ते तुझं तुला माहितीये रादर. मी काय सांगायचं? ऐक ना आशू, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? तुला माहितीये की, पण तू उगाच नाटक करू नकोस हा की तुला काहीच माहित नाहीये. सगळं माहितीये तुला. आशू थांब ना, कुठे चाललायस तू? आई म्हणते ते बरोबर आहे. काही दिवस आपण थोडस एकमेकांपासून वेगळं राहूया. हो का? मग क्लिअर होईल सगळं. ठीक आहे, मग तू थांब इथे, मी जाते. शिवा, नाही, तू थांब ना. तुझी रूम आहे ही, तुला छान झोप लागेल. मी विचार करते मी कुठे माती खाल्ली, का मी प्रेम केलं हीच माती खाल्ली आहे. का होतं हे सगळं? आशू का असं अचानक वागतो? त्याचं खरंच माझ्यावर प्रेम नाहीये का? तो कधीच मला आपला लाईफ पार्टनर मानणार नाही. काय होऊन बसले यार हे सगळं. ह्या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे. मलाच त्याची बायको होणं जमत नसेल तर तो तरी काय करणार? शिवा, तू का बदलली यार? कुणाच्या प्रेमात का पडलीस? तुझ्यासारख्या मुलीला का कुणी आपल्या आयुष्यात जागा देईल? मैत्री वेगळी, प्रेम वेगळं, हेच कळलं नाही मला कधी. का केलं मी हे? आज आशूच्या वागण्याचा इतका त्रास होतोय मला, पण त्याला काही कळत नाहीये. काय करू मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.